नमस्कार. शेतकऱ्याचं यश फक्त किती एकर जमीन आहे यावर ठरत नाही, तर त्या जमिनीचा किती हुशारीने उपयोग केला जातो यावर ठरतं. आजचा व्हिडिओ विशेष होणार आहे यासाठी ज्यांच्याकडे 5, 10, 20 एकर क्षेत्र आहे आणि ज्यांच्याकडे 1 ते 1.5 एकर क्षेत्र आहे किंवा त्यापेक्षाही कमी क्षेत्र आहे, त्यातून ते कशाप्रकारे उत्पादन मिळवतात आणि ज्यांच्याकडे क्षेत्र भरपूर आहे त्यातून ते कशाप्रकारे उत्पादन मिळवतं यासाठी आजचा व्हिडिओ विशेष होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत गोष्टी बघायला मिळतील. कमी क्षेत्रात उत्पादन कसं जास्त मिळवायचं आणि आपला उदरनिर्वाह कशा प्रकारे करायचा, म्हणजे आपली जीविका कशी साधायची, आपल्या जे महसुली असतात त्या गोष्टी कशा पूर्ण करायच्या, क्षेत्र कमी असलं तरी नाराज न होता शेतकरी कशाप्रकारे या गोष्टीवरती मात करू शकतो यासाठी आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर आपण सुरू करूया आजच्या विशेष भागाला. त्याआधी तुम्ही विहीर बघून घ्या. इथं विहीर बनवलेली आहे, अगदी छान अशी विहीर आहे. 1.5 फुटाच्या 6 रिंगा मारलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 9 ते 10 फूट विहीर बांधून घेतलेली आहे. आणि खालचा जर भाग पाहिला तर पूर्ण दगडामध्ये आहे, म्हणजे अगदी पाषाण आहे असं म्हणता येईल. इथं तुम्हाला दिसेल अशा प्रकारचा दगड आहे, म्हणजे अगदी बळच फोडून इथपर्यंत विहीर बनवलेली आहे. खोलवर विहीर आहे याच्या खालीही. आणि पाणी जर तुम्ही पाहिलं तर अगदी काळसर पाणी आहे याच्यामध्ये. हे दिसेल तुम्हाला, झूम करून दाखवतो. पाणी पहा, अगदी काळसर पाणी आहे. याच पाण्याचा वापर या बागासाठी केला जातो. अगदी 1 ते 1.5 एकरच क्षेत्र आहे. तुम्हाला ते क्षेत्रही दाखवतो आणि कुठकुठल्या बागा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. अगदी कमी जागेत कशाप्रकारे व्यवस्थित नियोजन करून उत्पादन मिळवलं जात आहे त्याचं तुम्हाला ज्वलंत उदाहरण दाखवतो. इथं जर तुम्ही पाहिलं तर अगदी छोटीशी दोडक्याची बाग लावलेली आहे. दोडका बांधला आहे वरती तारा अंथरून. इथे तुम्हाला दिसेल पहा, अशा प्रकारच्या क्रॉस तारा टाकलेल्या आहेत आणि तारावरती दोडक्याचे वेल चढवलेले आहेत. खाली जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला थोडंसं गवत दिसेल, पण आता हे शेतकऱ्यासाठी त्रासदायक आहे, म्हणजे गवतच आहे शेतकऱ्यासाठी. पण ही जर गोष्ट शहर ठिकाणच्या लोकांच्या नजरेनं जर पाहिली तर ही अगदी छान अशी भाजी आहे. आपण तुम्हाला इथं दिसेल, याला तांदूळची भाजी म्हणतात. अगदी छान अशी भाजी आली आहे. पण शेतकऱ्यासाठी हे एक गवत आहे, काढायचा त्रास आहे. त्याच्यामुळे मल्चिंग केलेलं आहे. मल्चिंग केल्यामुळं जिथं वेल आहे, वेलाचं बुड आहे, तिथं गवत उगवत नाही आणि त्याचा त्रास ह्या पिकाला होत नाही. मधलं त्याची काही अडचण येत नाही तेवढी जास्त. फवारणी केली तर निघून जाते, खुरपण केली तर निघून जाते, पण एक प्रकारे कष्ट वाढतं, खर्च वाढतो. पण सिटीत राहणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या सर्व भाज्या आहेत. ही भाजी आहे, ही भाजी आपल्याकडे खाल्ली जात नाही, पण बाहेर लोक या भाजीला खातात. भरपूर वेगवेगळ्या भाज्या इथं खाली उगून आलेल्या आहेत. शेतकऱ्यासाठी जे गवत आहे आता तुम्हाला दाखवतो. हे पहा, इथं हा दोडका अगदी छान प्रकारे आला आहे, पण त्याच्यावरती माशी आहे. अशा प्रकारच्या माशा असतात ज्या पालेभाज्या, फळभाज्या तसंच फळांना डंक मारतात आणि त्यांची अंडी याच्यामध्ये सोडतात. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, अशा प्रकारच्या माशा डंक मारल्याच्या नंतर आता हा दोडका आहे तो किडायला चालू होणार, त्याच्यामध्ये आळ्या होणार आणि इथं बाग पडणार. जिथं चावली आहे तिथं त्या माशांपासून संरक्षण करावं लागतं. शेतकऱ्याला भरपूर अडचणी येतात. शेती करायची म्हणजे काय खायची गोष्ट नाही. आता इथं हे पहा, मुंगळा आहे. मुंगळा या फुलामध्ये बसतोय, खाली फुलं असते त्याच्यामध्ये बसतो. त्याची काही अडचण नाही. मुंग्या किंवा मुंगळा याची काही अडचण येत नाही, पण या माशांचा त्रास मात्र शेतकऱ्याला नक्की होतो. तुम्हाला बाग दाखवतो कशा प्रकारे नियोजन केलं आहे. अगदी छोट्याशा जागेत ही दोडक्याची बाग आहे, म्हणजे 12 महिने उत्पादन यायला हवं अशा दृष्टिकोनातून नियोजन आहे. आता ही दोडक्याची बाग संपली आणि कारल्याची बाग आहे. त्याआधी दोडक्याची बाग अगदी व्यवस्थित बघून घ्या कशा प्रकारे नियोजन आहे. सर्व काही तारावरती आहे, त्याच्यामुळे जास्त दोडका किडका होत नाही. हवेत तरंगत राहिला, मातीशी संपर्क नाही आला तर चांगल्या प्रकारे दोडके किंवा कुठली फळभाज्या येतात. ह्या दोडका झालं, कारलं झालं, चवळी झालं, बऱ्याच गोष्टी तारावरती वरती ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे पण अशा प्रकारे आहे, पण याच्यावरती ही माशी आहे. या माशीचं नियोजन व्हायला हवं. ही आहे कारल्याची बाग मित्रांनो. जेवढं क्षेत्र दोडक्याचं आहे तेवढंच कारल्यासाठी त्यांनी वापरलं आहे.
आणि अल्पशा जागेत जास्त उत्पादन घ्यायचं म्हणलं तर मायक्रो मॅनेजमेंट करावं लागतं. आपण पाहू शकता अगदी चांगल्या क्वालिटीची कारली लागलेली आहेत. हे तुम्हाला दाखवतो. हे पहा, कुठेही किडलेलं नाही, एकदम सरळ रेषेत कारलं आहे. अगदी कोवळं कारलं आहे. फुलं लागलेली आहेत छान. तुम्हाला फुलं दाखवतो. हे पहा, अशा प्रकारे फुलं येतात कारल्याला. आणि त्याच्यावरती जाळी अंथरली आहे, म्हणजे दोरा आहे. दोऱ्याची जाळीमध्ये वरती ताराचं नियोजन आहे. बांबूच्या काठीला तारा बांधलेले आहेत टाईट करून. हे पहा, अशा प्रकारे तार आहेत. फुल टेन्शन देऊन तारा बांधलेल्या आहेत. त्या तारावरती जाळी बांधलेली आहे. अशा प्रकारे त्या जाळीवरती वेल चढवला आहे. अगदी छान पद्धतीने ही बाग आलेली आहे. इथे हे असे बांबू दिलेले आहेत. कारली अगदी छान लागलेली आहेत. तुम्हाला आणखी वेगवेगळ्या ठिकाणी कारली दाखवतो. अगदी एकाच ठिकाणी छान आहे ते दाखवलं आहे असं काही नाही. अगदी चांगल्या प्रकारे कारली लागलेली आहेत भरपूर ठिकाणी. वेलींची वाढ आणखी होत आहे. जसजशी वेलींची वाढ होईल तसं कारल्याचं उत्पादन जास्त निघेल. आता हे खाली हे तुम्हाला दिसतं, इथं खालीच लागलं हे कारलं. हे पण अगदी छान कारली आहे. झाली एवढी कारल्याची बाग. याच्या मागं दोडक्याची बाग होती. आणखी तुम्हाला दाखवतो. एवढं क्षेत्र रिकामं आहे. त्याच्या पलीकडे आणखी 2 बागा आहेत वेगवेगळ्या, ते तुम्हाला दाखवतो. इथे पुढे वालाच्या बागेचं नियोजन आहे. हे पहा, वालाची झाडं उगून आलेली आहेत. याला फुलं लागलीत. अगदी पांढरी शुभ्र अशी फुलं आहेत, पण याला टाईम आहे. सुरुवातीला लावलेली झाडं सगळीच उगवली नाहीत, तूट झाली. त्याच्यामुळे तूट भरून काढण्यासाठी परत झाडं लावली. ते इथं ती झाडं उगून आलेली आहेत. वालाबरोबर थोडंसं तुम्ही इथं जर हे झाड पाहिलं तर हे गवारीचं झाड आहे. गवारीची झाडंही लावली आहेत. त्याच्यावरती थोडा मावा पडला आहे, पण चांगली झाडं आली. म्हणजे आत्तापर्यंत दोडका, कारलं, वाल आणि गवारीच्या शेंगा अशा प्रकारची जवळपास 4 पिकं झाली. वालाच्या शेंगा ऑलरेडी बाग आहे जुनी बाग. थोडेसं दिवस त्याचे पूर्ण होत आलेले आहेत म्हणून नवीन आणखी दुसरी लावलेली आहे. अशा प्रकारे जुनी बाग आहे. आता सोडून दिल्यात जमा आहे, त्याच्यामुळं शेंगा निबर झालेल्या आहेत. अशा प्रकारचं जर नियोजन शेतकऱ्यानं केलं, प्रत्येक शेतकऱ्यानं, क्षेत्र थोडं जरी असेल तरी काही अडचण नाही. फक्त असं मायक्रो मॅनेजमेंट करून असं नियोजन जर केलं तर 12ही महिने पैसे येत राहतात आणि आपली उपजीविका अगदी चांगल्या प्रकारे भागली जाते. लोकांची तर कामाला जायची गरज नाही आहे, कोणाचं ऐकून घ्यायची गरज नाही. आपण आपले मालक, म्हणजे शेतकरी राजा म्हणतात, त्यात काही खोटं नाही. आता तुम्ही जर पाहिलं तर हे अगदी 1 ते 1.5 एकरामध्ये नियोजन केलेलं आहे. कदाचित 1 एकर क्षेत्र असेल, 1.5 एकरही नाही. आणि नियोजन अगदी चांगलं केलेलं आहे. आता ही बाग जरी सोडून दिली तोपर्यंत दुसरीचं नियोजन होते. तोडके 8-15 दिवसात काढायला येतील, कारलेही येतील, म्हणजे चालूच झालं आहे. आता जर वेलीची वाढ कमी आहे त्याच्यामुळे उत्पादन कमी निघतं सुरुवातीला. जशी वेलीची वाढ चांगल्या प्रकारे होते तसं उत्पादन वाढत जातं. त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं मॅनेजमेंट, ज्याच्याकडे क्षेत्र कमी आहे आणि ज्याच्याकडे जास्त आहेत त्यांनीही केलं तरी चालण्यासारखं आहे. पण ज्याच्याकडे क्षेत्र जास्त आहे तो एकच पिकावरती निर्भर राहून पूर्ण सर्वच याच्यामध्ये एकच कुठलं तरी पीक घ्यायचं. आता आपल्याकडे ऊस पिकाला प्राधान्य जास्त दिलं जातं, जे की न परवडणारं पीक आहे. पण कष्टाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शेतकरी त्या पिकाकडे जास्त पाहतो आणि ते पीक केलं जातं, जेणेकरून एकदा लावून द्यायचं, ठिबक वगैरे अंतरलं तर पाण्याचंही नियोजन अगदी सहज होतं. आणि वर्षभराच्या शेवटी म्हणजे 12, 13, 14, 15, 16 महिने काही लोक ठेवतात. आणि या कालांतरानंतर ऊस घालवायचा आणि एकखट्या रक्कम घ्यायची, अशी सवय आपल्याकडे शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्याच्यामुळे हे अशी जी पिकं असतात, आता याला 2 दिवसाला तोडावं लागते.
थोडंसं कष्ट आहे पण उत्पादनही आहे. आता कष्टाशिवाय कोणी काही देत नाही, कष्ट तर करणं भाग आहे. पण आपल्याकडे थोडीशी सवय झाली आहे शेतकऱ्यांना, कष्ट नको उत्पादन हवं. त्याच्यामुळे मग ऊस ह्या पिकाला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही हे जर पाहिलं तर ह्या शेंगा काढल्या तर आता बियाही खायला चांगल्या लागतात. ह्या बियाची भाजी चांगली होते. अशा प्रकारच्या बिया आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, बियांची भाजी चांगली होते. हेही विकलं जाऊ शकतं, तशी काही अडचण नाही. शहर ठिकाणी प्रत्येक गोष्ट विकत मिळते. आता इथं हे असंच पडू नये. शहर ठिकाणी प्रत्येक गोष्ट पावसाळ्यावरती घ्यावं लागते. कितीही मंथली उत्पादन चांगलं असलं, इन्कम चांगलं असलं, म्हणजे शहरी भाषेत बोलायचं झालं तर मंथली इन्कम किती चांगलं असलं तरी पावसाळ्याच्या वरती गोष्ट घ्यायचं धाडस होत नाही माणसाचं. कितीही चांगला पगार असला तरी पावशेर अर्धा मग ते 2 दिवसाला की होईना मंडईमध्ये जायचं आणि घेऊन यायचं. शेतकरी राजा याच्यामुळेच म्हणतात. असंच पडले. आता विचार करा, याला शेंगा किती लागल्यात आणि अशाच पडल्यात. तर हे अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच उत्पादन मिळू शकतं. आणि आपले जे काही मनसुबे आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी ठरलेल्या असतात की आपल्याला हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे. कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला गाडी घ्यायची आहे, कोणाला कुठंतरी बंगला बांधायचा आहे, कोणाला मुलांची लग्न करायची आहेत, कोणाला शिक्षण करायची आहेत मुलांची, कोणाला शेती डेव्हलप करायची. म्हणजे प्रत्येकाची शेती चांगली असेल असं नाही. जास्त त्याच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर मात करायची म्हणजे हातपाय हलवायला हवं. अशा प्रकारे जर हातपाय हलवले तर नक्कीच मला वाटतं त्यातून उत्पादन कमवून चांगल्या प्रकारे आपण आपली दिनचर्या पूर्ण करू शकतो. आपल्या आशा अपेक्षा जे काय आहेत त्या पूर्ण करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आपलं जे काही सजेशन असेल ते नक्की सांगायला विसरू नका, कमेंट करा. माती दाखवतो तुम्हाला, माती कशा प्रकारे भुसभुशीत माती झालेली आहे. अगदी छान अशी माती आहे. रोटावेटर मारून झालेलं आहे, पाळी घालून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये हे अशीच पिकं घेतात. खतांचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे अशा प्रकारे भुसभुशीत माती राहते आणि नंतर जे पिकं लावली जातील ती पिकंही चांगली येतात. मातीचं नियोजन जर चांगलं असेल, म्हणजे जमिनीची मशागत वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर हे अशा प्रकारचं जमिनीची चांगल्या प्रकारे जर मशागत केली तर चांगली जमीन राहिली तर चांगलं उत्पादन नक्की मिळते. आपण तरी पण जाता जाता तुम्हाला दोडक्याची बाग दाखवूया आणि कारल्याची बाग दाखवूया. आधी कारल्याची बाग बघा, अगदी छान अशी कारली लागलेली आहेत. हे पहा, सगळीकडे चांगली कारली लागलेली आहे, कसलीही कीड नाही, काही नाही. या अगोदर इथे वालाच्या शेंगाची बाग होती, त्याच्यामुळे इथं वाल परत आलेला आहे उगून. चांगली फुलं, चांगली कारली लागलेली आहेत.